महाराष्ट्रात खिचडी घोटाळा गेला कित्येक दिवसापासून गाजत आहे। आमच्या विभागाचा जो शिवसेना उबाठाचा जो उमेदवार आहे तो स्वतः खिचडी चोर आहे। त्यांची आज इंटरोगेशन व्हायची आहे ईडी मध्ये। ईडीने त्यांना एक नोटीस देऊन बोलावलं आहे। त्यांच्या इंटरोगेशन झालाच पाहिजे। असा खिचडी चोरची अटक पण झाली पाहिजे। पण याच्यापेक्षा जो खिचडी स्कॅम आहे याच्यामध्ये अजून काही लोक इन्वॉल्व आहेत आणि खूप इन्वॉल्व आहेत। त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो। मी सांगू इच्छितो की खिचडी स्कॅमचे जो किंग पिन आणि सूत्रधार आहेत ते उबाठाचे प्रवक्ता स्वतः संजय राऊत आहेत। ते माझे जुने मित्र आहेत, माझे सहकारी पण होते। त्यांच्या विरोधात बोलण्यामध्ये मला फार आनंद भेटत नाही, पण बोलायला पडेल कारण तो एक क्राइम आहे, अपराध आहे। राजकारणात कुटुंबाला आणण्याची जो एक प्रथा आहे तो चुकीचा आहे मला असं वाटतो। माझा पण विश्वास आहे की कुटुंब आणि कुटुंबाचे जो सदस्य आहेत त्यांना कधीही राजकारणात नाही आणला पाहिजे। पण स्वतः संजय राऊतनी घोटाळा करण्यासाठी स्वतःची मिसेस, त्यांची बायको, त्यांची मुली आणि त्यांची भावाचा उपयोग केलेला आहे। पत्राचाल घोटाळ्यामध्ये त्यांनी घोटाळेबाज जो आहे त्यांच्याकडून स्वतःच्या पत्नीचे नावाने पैसे घेतला आणि खिचडी स्कॅम मध्ये त्यांनी स्वतःची मुलीची नावाने पैसे घेतलेला आहे। सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांच्या वैश्य सहकारी बँक लिमिटेड असा बँक मध्ये एक ब्रांच आहे परेल मध्ये। त्या ब्रांचचे अकाउंट खात्यामधून जो रिश्वतची पैसे, दलालीची पैसे गेलेली आहे तो संजय राऊतची मुलीच्या नावाने गेलेली आहे। त्यांची मुली माझी मुलीसारखी आहे। माझ्या मनात संजय राऊतची मुलीसाठी खूप सहानुभूती आहे। माझा ठामपणे विश्वास आहे की त्यांच्या मुलीला हा जो कंत्राटदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, ते काही घेणं देणं नाही। त्यांना बहुतेक ती ओळखत पण नाही होती, पण संजय राऊतनी स्वतःसाठी पैसा घेण्यासाठी मुलीचा उपयोग केला। तो एक निकृष्ट कार्य आहे, अनैतिक कार्य आहे। अशी त्यांची मुली विदिता संजय राऊत त्यांच्या अकाउंट मध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे 29 मे 2020 ला 3,50,000 एक पेमेंट आहे। 26 जून 2020 ला 5 लाख रुपयेचा दुसरा पेमेंट आहे। 7 ऑगस्ट 2020 ला 1.25 लाखचा एक पेमेंट आहे आणि 20 ऑगस्ट 2020 ला 3 लाखचा एक पेमेंट आहे। संजय राऊतनी स्वतःसाठी दलाली खाण्यासाठी मुलीचा उपयोग केला। तो एकदम अनैतिक आणि निकृष्ट कृत्य आहे, मी असा सांगतो। त्याने भावाच्या नावाने पण पैसे घेतलेले आहेत। त्यांचे भाऊ आहेत संदीप राजाराम राऊत। पहिला चेक 6 ऑगस्ट 2020 ला 5 लाखचा संदीपच्या अकाउंट मध्ये गेलेला आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे। दुसरा चेक 20 ऑगस्ट 2020 ला 1.25 लाखचा गेलेला आहे संदीप राऊत यांच्या अकाउंट मध्ये। आणि त्यांचे जो पार्टनर आहेत, घोषित पार्टनर सुजीत मुकुंद पाटकर, त्यांच्याबद्दल आपण सर्वांना माहित आहे। कित्येक वेळा ते जेलमध्ये गेलेले आहेत संजय राऊतच्या कारस्थानामुळे। त्यांच्या अकाउंट मध्ये 15 ऑगस्ट 2020 ला 14 लाख रुपये, 5 ऑगस्ट 2020 ला 15 जुलै 2020 ला 14 लाख, 5 ऑगस्ट 2020 ला 14 लाख, 29 ऑक्टोबर 2020 ला 10 लाख आणि 17 डिसेंबर 2020 ला 1,90,000 आणि 12 जानेवारी 2021 ला पुन्हा 1,90,000। हा जो कंपनी आहे सह्याद्री रिफ्रेशमेंट
या कंपनीला 6,37,00,000चा कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकाने दिला होता 33 रुपयात 300 ग्रॅम खिचडी सप्लाई करण्यासाठी। ही सगळी खिचडी जो कोविडच्या दरम्यान जो मजूर लोग, झोपडपट्टीमध्ये राहणारे, चालीमध्ये राहणारे गरीब लोग होते मुंबईचे, प्रत्येक भाषाचे लोग होते, मराठी भाषिक होते, हिंदी भाषिक होते, दक्षिण भारतीय होते, प्रत्येक लोकांनी कोविडच्या दरम्यान जेव्हा त्यांच्याकडे एक जेवणाचा एक संकट आला होता, त्यांची नोकरी गेलेली होती, त्यांचा काही काम न होता, त्यांच्याकडे पगार नाही होता, तेव्हा त्यांना एक मोफत जेवण सप्लाई करण्याची स्कीम बीएमसीने सुरू केली। आणि त्या स्कीममध्ये प्रत्येक काही माझ्या माहितीप्रमाणे 60 कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी हा काम दिला होता। त्याच्यामध्ये हा एक रिफ्रेशमेंट आहे, सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे ज्याचे जो पार्टनर आहे सगळे संजय राऊतचे आहेत। आणि संजय राऊत हा खिचडी घोटाळ्यामध्ये हा रिफ्रेशमेंट कंपनीतर्फे मोठी दलाली घेतली असा आता दिसतो। तो 33 रुपयात 300 ग्राम खिचडी देण्याचा कॉन्ट्रॅक्ट होता, पण सह्याद्री रिफ्रेशमेंटनी स्वतः सप्लाई नाही केला। स्वतः केल्याऐवजी त्यांनी एक सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमाने 16 रुपयामध्ये 100 ग्राम खिचडी सप्लाई केला। म्हणजे त्यांनी गोर गरिबासाठी जो खिचडी होती त्याच्यामधून 200 ग्राम खिचडी चोरी केली प्रत्येक पॅकेटमधून। म्हणजे हा खिचडी चोरी आहे। आणि याच आणि एक सब कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमाने 16 रुपयामध्ये 100 ग्राम खिचडी सप्लाई केला। म्हणजे त्यांनी गोर गरिबासाठी जो खिचडी होती त्याच्यामधून 200 ग्राम खिचडी चोरी केली प्रत्येक पॅकेटमधून। म्हणजे हा खिचडी चोरी आहे। आणि याच आधारावर मी सांगतो, फक्त आमच्या विभागाचा उमेदवार नाही पण संजय राऊत पण खिचडी चोर आहे। आणि त्यांनी गोर गरिबाची खिचडी चोरी केली आणि खिचडीच्या बद्दल सप्लाईच्या बद्दल त्यांनी दलाली घेतली। स्वतःचे कुटुंबाचे जो सदस्य आहेत त्यांच्या नावाने। आखरी मुद्दा जो जास्ती एक फ्रॉड आहे, हा जो सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे, जेव्हा ते खिचडीचा टेंडर भरत होते त्यांनी जोगेश्वरी आणि गोरेगावच्या दरम्यान एक रेस्टॉरंट आहे, फेमस रेस्टॉरंट आहे पर्शियन दरबारच्या किचनचा त्यांनी डिटेल त्यांचे जो पिटिशन होता, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता, त्यांचा जो टेंडर होता त्याच्यामध्ये जोडून दिला। जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला तेव्हा पर्शियन दरबारच्या मालिकाला बोलावला त्यांनी, इन्व्हेस्टिगेटर्सनी, मुंबई पोलीस आणि ईडी वाल्यांनी। तो पर्शियन दरबारने सांगितलं की त्यांच्या मालिकाने सांगितलं ॲफिडेव्हिट देऊन की मला काही घेणं देणं नाही, आमच्याशी काही करार पण झालेली नाही या कंपनीशी। म्हणजे त्यांनी फ्रॉड करून कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी एक मोठा असा रेस्टॉरंटचे किचनची डिटेल त्यांच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये जोडून फ्रॉड करून त्यांनी टेंडर घेतलेला आहे। याची पण चौकशी चालू आहे। आता माझ्या मनात एवढाच प्रश्न आहे की तुम्ही त्यावेळी महाराष्ट्र शासनाचे कारभार चालवत होता, मुख्यमंत्री होते शिवसेनेचे। प्रत्येक 2-3 दिवसात ते फेसबुकवर येऊन एक रोतला चेहरा घेऊन ते लोकांना असं आश्वासन देत होते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। पण त्यांच्या हाताखाली त्यांच्या स्वतःचे जो करीबी लोक आहेत ते गोरगरीब लोकांच्या खिचडीमध्ये दलाली खात होते का त्यांना वाटत, त्यांना माहित नव्हता। त्यांचे जो पुत्र आहेत, त्यांचे पीए, सेक्रेटरी हाच खिचडी घोटाळ्यामध्ये आतमध्ये आहेत। तो संपूर्ण त्यावेळची शिवसेना हा खिचडी घोटाळ्यामध्ये सामील आहे। आणि याच्या आधारावर मी ईडी आणि जो भी जांच एजन्सी आहेत त्यांच्याकडून अशी मागणी करतो की ज्याप्रमाणे तुम्ही बाकी सगळ्यांना अटक करता आणि त्यांची चौकशी करता, त्याचप्रमाणे संजय राऊतची पण अटक झाली पाहिजे, त्यांच्या विरोधात पण केस दर्ज झाला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात पण एक सविस्तर चौकशी खिचडी घोटाळ्यामध्ये झाला पाहिजे। कारण त्यांच्या भावानी बहुतेक माझी अशी
माहिती आहे की त्यांच्या भावानी पण सांगितलं आहे की तो सह्याद्री रिफ्रेशमेंटला ओळखत नाही. सह्याद्री रिफ्रेशमेंटमध्ये जे पार्टनर आहेत त्यांच्या काही घेणं देणं नाही, त्याने ते ओळखत नाही, त्यांच्याबरोबर काही कारभार नाही त्यांच्या. म्हणजे भावाच्या नावानी आणि मुलीच्या नावानी संजय राऊतनी खिचडी घोटाळा केलेली आहे. आणि यामुळे संजय राऊतची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, त्यांची अटक झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आपण सर्वांच्या समोर, आपण सर्वांच्या माध्यमाने. धन्यवाद.